नमस्कार. आज आपण महाराष्ट्र राज्याच्या टाईट म्हणजेच TAT 2025 शिक्षक पदभरती प्रक्रियेतील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत आणि तो टप्पा म्हणजे पवित्रा पोर्टल. या पोर्टलचा अचूक वापर कसा करायचा याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया आणि प्रशासकीय पातळीवर ही प्रक्रिया कशी पार पडणार आहे ते पाहूया. आता एक आकडा पहा. 1,70,108. होय, तब्बल इतक्या उमेदवारांनी आपलं सेल्फ सर्टिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केलंय. हा आकडाच सांगतो की ही शिक्षक भरती मोहीम किती अवाढ्य आणि महत्त्वाची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचं भवितव्य यावर अवलंबून आहे, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अगदी अचूक आणि पारदर्शक पद्धतीने राबवणं प्रशासनासाठी खूपच गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत व्हावी म्हणून आपण ती 5 मुख्य भागांत विभागली आहे. भरतीची पार्श्वभूमी व वेळापत्रक, पोर्टलवरील लॉग इन, बिंदू नामावली व सक्षम अधिकारी, विषय व रिक्त पदांची नोंदणी आणि शेवटी जाहिरात निर्मिती. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, भरतीची पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या तारखांचे वेळापत्रक. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मे-जून 2025 मध्ये TIT परीक्षा पार पडली. त्यानंतर डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात उमेदवारांचं प्रमाणीकरण झालं. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, संस्थांच्या रिक्त पदांची नोंदणी करण्यासाठी पवित्रा पोर्टल फक्त 1 मे ते 31 मे 2026 या एका महिन्याच्या कालावधीसाठीच खुलं राहणार आहे. हे वेळेचं बंधन काटेकोरपणे पाळणं प्रत्येक व्यवस्थापनासाठी अगदी मस्ट आहे. पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया आणि आपलं अकाउंट ॲक्सेस करणं. पवित्रा पोर्टलवर यशस्वीरित्या लॉग इन करणं ही पहिली तांत्रिक पायरी आहे. आता जर व्यवस्थापनाकडे TAT 2022 चे जुने पासवर्ड नसतील तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. आपला सरल ID म्हणजेच सारल ID आणि नोंदणीकृत मोबाईलवर येणारा OTP वापरून पासवर्ड अगदी सहज रिसेट करता येतो. आणि हो, समजा मोबाईल नंबर बदलला असेल ना, तर शिक्षणाधिकारी कार्यालयातून तो नंबर अपडेट करून नवीन पासवर्ड मिळवता येतो. अगदी सोपी प्रक्रिया आहे. आता वळूया पुढच्या विभागाकडे, बिंदू नामावली आणि सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी. कोणत्याही रिक्त पदांची नोंद करण्यापूर्वी संस्थेची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ACBC आणि पेसा आरक्षणातील नवीन बदलांनुसार प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने आपली बिंदू नामावली अद्ययावत म्हणजेच अपडेट करणं अनिवार्यच आहे. त्याशिवाय पुढची गाडी हलणारच नाही. मंजुरीच्या प्रक्रियेतील अधिकारांची विभागणी अतिशय स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या बाबतीत सांगायचं तर प्राथमिक शिक्षणाधिकारी बिंदू नामावलीची माहिती पोर्टलवर भरतात आणि मग मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO ती माहिती तपासून सिस्टीममध्ये त्याला अंतिम मंजुरी देतात. खाजगी प्राथमिक शाळांच्या बाबतीत ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे. इथे संबंधित संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव माहिती पोर्टलवर भरतात आणि त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी हे अनिवार्य पडताळणी अधिकारी म्हणून काम पाहतात आणि त्याला मंजुरी देतात. इथे एक अतिशय महत्त्वाचा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. नगरपालिका, नगरपरिषदा किंवा कटक मंडळांसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांची मंजुरी लागते. याउलट खाजगी माध्यमिक शाळांसाठी माहिती भरण्याचं काम संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव करतात. पण मंजुरीसाठी ते पूर्णपणे माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा मुंबईच्या बाबतीत शिक्षण निरीक्षक यांच्यावर अवलंबून असतात. प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी हा फरक कायम लक्षात ठेवायला हवा. पुढचा विभाग, विषय आणि रिक्त पदांची नोंदणी करून आपल्या गरजा निश्चित करणं. एकदा का बिंदू नामावली मंजूर झाली की व्यवस्थापन विशिष्ट विषय आणि रिक्त पदांची नोंदणी करू शकतं. पण इथे एक अतिशय कडक नियम लागू होतो. जून 2023च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त केवळ 80% रिक्त पदांचीच मागणी नोंदवता येते. जर एखादं पद न्यायालयात प्रलंबित असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते भरता येणं शक्य नसेल तर अशी सगळी पदे वगळूनच उर्वरित पदांची नोंदणी करणं मस्ट आहे. शिक्षकांची मागणी नोंदवताना योग्य विषयांची आणि गटांची निवड करणं खूप गरजेचं आहे. इयत्ता 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वीच्या गटांसाठी वेगवेगळे पर्याय सिस्टममध्ये उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचं तर गरजेनुसार केवळ गणित किंवा केवळ विज्ञान शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची मागणी करता येते किंवा दोन्ही विषय एकत्र शिकवू शकणाऱ्या गणित विज्ञान शिक्षकाचीही एकत्रित निवड करता येते. तसंच हे पोर्टल शाळांच्या काही विशेष गरजांचीही बरोबर दखल घेतं. कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांसारख्या विषयांसाठी स्पेशल टीचर म्हणजेच विशेष शिक्षकांचे पर्याय यात दिलेले आहेत. आणि समजा
एखाद्या ठिकाणी अर्धवेळ किंवा 2 विषयांतील कार्यभार एकत्र करून पूर्णवेळ मंजूर झालेलं रिक्त पद असेल तर त्याचीही योग्य नोंद करण्याची सोय पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, जाहिरात निर्मिती आणि तांत्रिक मदत. इथला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत एका ठराविक क्रमाने जावं लागतं. जोपर्यंत शाळेची बिंदूनामावली आणि विषयांचा तपशील या दोन्ही गोष्टी सक्षम अधिकाऱ्यांकडून सिस्टीममध्ये अप्रूव्ह म्हणजेच मंजूर होत नाहीत ना, तोपर्यंत सिस्टीम कोणतीही जाहिरात जनरेट करणारच नाहीये. ही मंजुरी मिळाल्यानंतरच पोर्टलवर जाहिरात जनरेट करता येते आणि मग ती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करता येते. प्रशासकीय कामं वेळेत होणं ही काळाची गरज आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर व्यवस्थापन पहिल्या ईमेल आयडीवर म्हणजेच mscepvatr.portal@gmail.com वर थेट राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे तक्रार करू शकतं. आणि जर पोर्टलमध्येच काही तांत्रिक अडचण आली तर दुसऱ्या ईमेल आयडीवर म्हणजेच edupavitra25@gmail.com वर संपर्क साधून लगेच मदत मिळवता येते. जसजसे आपण या सर्व प्रशासकीय टप्प्यांमधून पुढे जातो तसतशी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, बिंदू नामावली आणि डेटाची 100% अचूकता. कारण पवित्रा पोर्टलवर भरलेली हीच अचूक माहिती थेट हजारो भावी शिक्षकांचं भवितव्य घडवणार आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तसं 1,70,000हून अधिक उमेदवार एका पारदर्शक आणि न्यायसंधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे प्रशासन त्यांना ती संधी देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर आजच्या या सविस्तर माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा सविस्तर माहितीसह पुन्हा नक्की भेटूया.